तर महत्त्वाची बातमी, उद्धव ठाकरे राज ठाकरेंच्या भेटीसाठी शिवतीर्थ निवासस्थानी पोहोचलेले आहेत। जागा वाटपासंदर्भात दोघांमध्ये चर्चेची शक्यता आहे। उद्धव ठाकरे राज ठाकरेंच्या भेटीसाठी आता शिवतीर्थ निवासस्थानी दाखल झालेले आहेत। आगामी निवडणुकांच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाची भेट म्हटली जाते। उद्धव ठाकरे आता राज ठाकरेंच्या भेटीसाठी शिवतीर्थ निवासस्थानी हे पोहोचलेले आहेत। जागा वाटपाचा फॉर्म्युला नेमका काय असू शकतो या संदर्भात प्राथमिक बैठका हे ठाकरेंची सेना आणि मनसेच्या नेत्यांमध्ये झालेली होती आणि त्यानंतर आता उद्धव ठाकरे स्वतः हे शिवतीर्थावर पोहोचलेले आहेत राज ठाकरे यांच्या भेटीसाठी। दिनेश दुखंडे आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत, अधिक माहिती जाणून घेणार आहोत। दिनेश, बघा, आगामी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाशिवाय ठाकरे बंधूंनी आपली जागा वाटपाची बोलणी सुरू केलेली आहेत। जी खात्रीलायक सूत्रांकडून माहिती मिळते त्यानुसार ठाकरे गटाचे नेते आणि मनसेचे नेते यांची एक बैठक म्हणजे पहिली बैठक जागा वाटपासंदर्भातली पार पडलेली आहे। पण ही बैठक समाधानकारक झाली नसल्याचं समजतं आहे। काही पेच निर्माण झाले ठाकरे गटाच्या नेत्यांमध्ये आणि मनसेच्या नेत्यांमध्ये। जागा वाटपासंदर्भात जी प्राथमिक चर्चा झाली, काही पेच निर्माण झाले आणि जी माहिती मिळते आहे की ठाकरे गटाच्या नेत्यांपैकी माफ करा मनसेच्या नेत्यांपैकी बाळा अंगावकर आणि नितीन सरदेसाई यांनी गेल्या रविवारी शिवसेना युबीटीचे नेते आणि खासदार संजय राऊत यांचीही या जागा वाटपाच्या पेचा संदर्भात भेट घेऊन त्यांच्या कानामध्ये हा विषय घातला। कदाचित हा विषय इतका गंभीर आहे का की उद्धव ठाकरे यांना या विषयावर राज ठाकरेंशी बोलण्यासाठी यावं लागू शकतं। कारण आता उद्धव ठाकरे स्वतः राज ठाकरे यांच्या भेटीसाठी शिवतीर्थ इथे आलेले आहेत आणि मुंबई महापालिकेसाठी जागा वाटपाचं जे सूत्र ठरतं आहे किंवा जागा वाटपाची जी मनसेची अपेक्षा आहे त्यात काही ठाकरे गटाला आक्षेप आहे का, असे काही मुद्दे असू शकतात। पण मुंबई महापालिका जागा वाटपाच्या निमित्तानं उद्धव ठाकरे हे राज ठाकरेंच्या भेटीशी आलेले आहेत आणि भले महाविकास आघाडीत शिवसेना युबीटी असली तरी काँग्रेस एनसीपीला वगळून किंवा आपण असं म्हणता येईल की काँग्रेस एनसीपी शिवाय ठाकरे बंधूंनी आपली जागा वाटपाची बोलणी सुरू केलेली आहे। दिनेश, या चर्चांसंदर्भात जागा वाटपाच्या चर्चांच्या संदर्भात ठाकरेंच्या सेनेचे नेते आणि त्यासोबतच मनसेचे नेते यांच्यामध्ये प्राथमिक बैठका सुद्धा झालेल्या आहेत, तशी अधिकृत माहिती सुद्धा त्यांच्याकडून देण्यात आलेली आहे। आज उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची जर जागा वाटपा संदर्भात चर्चा होत असेल तर हा चर्चेचा पहिला दिवस समजावा की काही याच्यावर फॉर्म्युल्यावर शिक्कामोर्तब होऊ शकतं? काय चर्चा सुरू आहेत? बघा, जागा वाटपासंदर्भात ठाकरे बंधूंच्या पक्षांच्या नेत्यांची पहिली बैठक पार पडली आहे हे खात्रीलायक सूत्रांकडून कळतंय। ठाकरे गटाकडून ऍडव्होकेट अनिल परब, वरुण सरदेसाई आणि सूरज चव्हाण हे या तीन जणांवर जबाबदारी सोपवण्यात आली आहे। तर मनसेकडून बाळा नांदगावकर आणि नितीन सरदेसाई यांच्यावर बोलणीची जबाबदारी सोपवण्यात आली आहे। त्यानुसार गेल्या आठवड्यात पहिली बैठक पार पडली आणि त्या पहिल्या बैठकीत काही मुद्दे उपस्थित झाले की जागा वाटपाचं प्राथमिक धोरण काय असावं। बघा, 227 वॉर्ड आहेत। मनसेला अपेक्षा आहे साधारण 75 ते 80 जागा मिळाव्यात, यातल्या 50 A+ म्हणजे विजयाची हमखास खात्री असलेल्या जागा मिळाव्यात। 36 विभाग आहेत, त्यात 36 विधानसभा मतदारसंघात प्रत्येकी एक जागा आणि जिथे जिथे शिवसेना युबीटीचे आमदार आहेत किंवा मराठी प्रभाव असलेले जे मतदारसंघ आहेत, जर आपण असं बघितलं तर दादर माहीम असेल, शिवडी असेल, विक्रोळी असेल, भांडूप किंवा वांद्रे असे जे अनेक मराठी बहुल भाग आहेत तिथे मनसेला एकापेक्षा जास्त म्हणजे 2 किंवा 3 वॉर्ड हवे आहेत आणि 75 ते 80 जागांची अपेक्षा आहे। त्यातल्या 50 ते 55 A+ वॉर्डांची अपेक्षा जिथे विजयाची हमखास खात्री आहे। तर हे धोरण ठरवताना काही पेच निर्माण झालेले आहेत आणि राज ठाकरेंनी स्वतः या पेचावर तोडगा काढण्यासाठी बाळा नांदगावकर आणि नितीन सरदेसाई यांना शिवसेना नेते संजय राऊत यांच्याकडे पाठवलं होतं गेल्या रविवारी। संजय राऊत, बाळा नांदगावकर आणि नितीन सरदेसाई अशी बैठक झाल्याची खात्रीलायक सूत्रांची माहिती आहे आणि कदाचित हा पेच इतका मोठा आहे का की उद्धव ठाकरेंना राज ठाकरेंशी इथे चर्चा करायला यावं लागतं आहे। त्यामुळे थोड्या वेळातच स्पष्टता होईल की जागा वाटपाचं प्राथमिक धोरण असेल किंवा निर्माण झालेला पहिला पेच असेल त्यावर
उद्धव ठाकरेंना राज ठाकरेंच्या भेटीशी यावं लागते. आणि सगळ्यात एक आणखी महत्वाचं आहे, संजय राऊत हे प्रकृती अस्वास्थ्यामुळे सध्या राजकीय घडामोडींपासून लांब आहेत. 2 महिने त्यांनी ब्रेक घेतलेला आहे. त्यामुळे कधी असे पेच निर्माण झाले तर डायरेक्ट संजय राऊतांशी बोलून जर ते पॉलिटिकली ऍक्टिव्ह असते तर कदाचित आज ते उद्धव ठाकरेंबरोबर शिवतीर्थला राज ठाकरेंच्या भेटीशी आले असते किंवा त्यांनी पेच किंवा वाद वाढू दिला नसता. पण आता स्वतः ते प्रकृती अस्वास्थ्यामुळे विश्रांतीचा डॉक्टरांनी सल्ला दिला असल्यामुळे ते राजकीय घडामोडींपासून दूर आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरेंना राज ठाकरे यांच्या भेटीशी प्रत्यक्ष यावं लागलेलं आहे. आणि जो कदाचित निर्माण झालेला पेच आहे ते राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे मिळूनच सोडवू शकतात. असं काही घडतंय का हे पाहणं महत्वाचं आहे. आणि आपल्याला थोड्याच वेळात स्पष्टता येईल की नेमकं भेटीचं कारण काय होतं. पण मुंबई महापालिका जागा वाटप या संदर्भातच ही भेट असल्याचं खात्रीलायक सूत्रांतून कळत आहे. दिनेश, या आधीच्या बैठका झालेल्या आहेत, तुम्ही सांगताय खात्रीलायक सूत्रांची माहिती. सुरुवात झाली जागा वाटपाच्या चर्चेला, मात्र पहिलाच पेच इतका मोठा आहे का की थेट उद्धव ठाकरेंनाच आता शिवतीर्थवर यावं लागतंय? आधीच्या नेत्यांनी जी चर्चा केलेली होती त्यातनं तो पेच सुटला नाही आणि म्हणून आता थेट उद्धव ठाकरे शिवतीर्थवर आले आहेत का? हा पेच सोडवण्यासाठी इतका मोठा पेच आहे का? पेच किती मोठा आहे हे कळलेलं नाहीये. पण ज्या अर्थी राज ठाकरेंनी पहिल्या भेटीनंतर म्हणजे शिवसेना युबीटी गटाचे नेते आणि मनसेचे नेते यांच्या पहिल्या भेटीनंतर निर्माण झालेल्या पेचावर तोडगा काढण्यासाठी राज ठाकरेंनी स्वतःच्या पक्षाच्या नेत्यांना म्हणजेच बाळा नांदगावकर आणि नितीन सरदेसाईंना गेल्या रविवारी संजय राऊत यांना भेटण्यास पाठवलं होतं. त्या अर्थी कदाचित पेच मोठा असू शकतो. बघा, मी पुन्हा एकदा सांगतो, मनसेची जागा वाटपातली अपेक्षा काय आहे तर त्यांना 70 ते 75 जागा मुंबई महापालिकेसाठी हव्या आहेत. एकूण 227 वॉर्ड आहेत. मनसेचे 0 आमदार आहेत. नगरसेवक 2017ला 7 निवडून आले होते, त्यापैकी 6 हे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत गेले. 2017च्याच या घडामोडी आहेत. एक नगरसेवक होता, तो अलीकडच्या काळात शिंदे शिवसेनेमध्ये गेलेला आहे. त्यामुळे आता नगरसेवकांची संख्या 0 आहे. शिवसेनेचे 2017 मध्ये 84 नगरसेवक निवडून आले होते. आणि त्यानंतर झालेल्या पोटनिवडणुका असतील किंवा जात पडताळणी प्रमाणपत्रामध्ये जिंकून येणं अशी संख्या आणि मनसेचे नगरसेवक सहभागी होणं अशी संख्या मिळून जवळपास 102 झाली होती. त्यातले 49 नगरसेवक हे शिंदे शिवसेनेत गेलेले आहेत. त्यामुळे निम्म्याहून अधिक नगरसेवक शिंदे शिवसेनेत गेलेले आहेत. त्यामुळे जागा वाटपाचं धोरण ठरवताना काही वाद किंवा काही पेच निर्माण झाला आहे हे खात्रीलायकरित्या समजतं आहे. हा पेच किती मोठा आहे ते आता लवकरच कळू शकतं. पण या पेचावर मार्ग काढण्यासाठी गेल्या रविवारी बाळा नांदगावकर आणि नितीन सरदेसाई यांना संजय राऊत यांच्याकडे राज ठाकरेंनी पाठवलं होतं. आणि त्यानंतर आता स्वतः उद्धव ठाकरे हे राज ठाकरे यांच्या भेटीसाठी आलेले आहेत. दिनेश, जो मुद्दा आता तुम्ही मांडलेला आहे तो फार अत्यंत महत्वाचा आहे. नितीन सरदेसाई, बाळा नांदगावकर यांनी संजय राऊतांची भेट ही मागच्या आठवड्यामध्ये घेतली. मात्र 2-3 दिवसांपूर्वीच उद्धव ठाकरे यांनी संजय राऊतांची भेट त्यांच्या निवासस्थानी जात घेतलेली होती. आणि त्यावेळेला माहिती अशी समोर आलेली होती की प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी ते त्या ठिकाणी गेलेले असावेत उद्धव ठाकरे. त्यावेळेला उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्यामध्ये या संदर्भात चर्चा झाली असावी